पनवेल जवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील एमआयटी युनिव्हर्सिटी येथील ट्रक पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या ट्रकमधील डिझेल चोरी करणाऱ्या दुकलीला पनवेल तालुका पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाडीसह चोरीचे डिझेल असा मिळून जवळपास 1,62,600 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। फिर्यादी मोहम्मद साहिल लियाकत अली वय वर्ष 28 हे त्यांचे ताब्यातील कंटेनर ट्रक क्रमांक HR 61 E6742 असा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील एमआयटी युनिव्हर्सिटी येथील ट्रक पार्किंगमध्ये पार्क करून विश्रांती घेत असताना 3 अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांचे ट्रकमधील 150 लिटर डिझेल चोरी करून पळून गेले म्हणून अज्ञात चोरट्या इसमाविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक गिजे, पोलीस उपनिरीक्षक राजपूत, पोलीस हवालदार देवरे, कुदळे, तांडेल, धुमाळ, मारसे, बाबर, पोशी, पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाद्वारे आरोपी प्रमोदकुमार दुर्गा सिंग वय वर्ष 31 व अजय उर्फ उम्या गजानन खंदारे वय वर्ष 18 या दोघांना नवी मुंबई येथून ताब्यात घेतले आहे व त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सफेद रंगाची स्विफ्ट डिझायर व 140 लिटर डिझेल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे। ब्युरो रिपोर्ट खोपोली, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।